गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल तुम्हाला 2 प्रॉब्लेम पोस्टिंगला दिले होते आणि सगळ्यांनीच ते छान पोस्टिंग केले. म्हणजे आय थिंक सगळ्यांचं पाठांतर बऱ्यापैकी झालेलं आहे. काय काय जणांनी अजून होमवर्क सेंड केला नाही आहे. ठीक आहे, केला नसेल आज तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. आजपर्यंत मी वाट बघणार आहे, बरोबर आहे. नाही केलं तर आपण रिमूव्ह करूच, ओके. पण तरीसुद्धा काल तुम्हाला 2 प्रॉब्लेम दिले, ते तुम्ही छान सोडवले, बरोबर आहे. पण ते इझी होते, इझीच असतात ॲक्च्युली. फायनल अकाउंट इझीच आहे. पण आज थोडासा डिफरंट म्हणलं मी, डिफिकल्ट शब्द मी वापरलेला नाही आहे, बरोबर. थोडासा डिफरंट प्रॉब्लेम, की बाबा तुम्ही जे ट्रायल बॅलन्सचे आत्तापर्यंत आपले प्रॉब्लेम झाले, बरोबर, 3 प्रॉब्लेम झाले टोटल. तर त्या 3 प्रॉब्लेममध्ये आणि आत्ताचा जो मी 4th प्रॉब्लेम बघतो आहे, त्या 4th प्रॉब्लेममध्ये थोडासा एक डिफरंट आहे. तो काय डिफरन्स आहे ते आपण फाइंड आउट करूच. आणि आज मी सोडून दाखवतो तुम्हाला. म्हणजे मी सोडून झाल्यानंतर तुम्ही तो नोट डाऊन करतालच. पण आज थोडक्यात तुम्हाला होमवर्क नाही आहे. मी जे सॉल्व करून दाखवतो आहे तेच तुम्हाला ॲज इट इज नोट डाऊन फक्त करून घ्यायचे, ओके. तर लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 4 तुम्हाला इथं दिसतेच. प्रॉब्लेम नंबर 4. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय आहे, किंवा आजचा प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीनशॉटवर दाखवत होता, हा कॅमेरावर का दाखवतो, तर नीट बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. रेग्युलर हेडिंग आपली जी असती नेहमी तीच आहे. ट्रायल बॅलन्स पण दिलेला आहे. फक्त डिफरन्स काय आहे की आत्तापर्यंत जो ट्रायल बॅलन्स तिन्ही प्रॉब्लेममध्ये चेक करा. ट्रायल बॅलन्स हा 4 कॉलममध्ये होता. डेबिट बॅलन्स अमाऊंट, क्रेडिट बॅलन्स अमाऊंट. म्हणजे डेबिट बॅलन्स एका साईडला होते आणि क्रेडिट बॅलन्स एका साईडला होते, बरोबर आहे ना. पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये नीट बघा, तुम्हाला इथं दिसते पर्टिक्युलर्स, अमाऊंट 3च कॉलम आहेत, बरोबर आहे ना. ट्रायल बॅलन्स हा 3 कॉलममध्ये दिला आहे, पर्टिक्युलर्स, अमाऊंट, बरोबर आहे ना. मग थोडक्यात आज डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स हे वेगवेगळे न देता ते एकत्र केलेले आहेत. ते एकत्र असतील तर थोडंसं कन्फ्युजिंग होतं. ते कन्फ्युजिंग न होता कसं सॉल्व करायचं ते बघूच आपण, बरोबर. तर नीट लक्ष द्या. इथं तुम्हाला शेजारी दिसतंय 3 पेजेस मी आखून रेडी आहे. ट्रेडिंग अकाउंट, सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड पेज बॅलन्स शीट, बरोबर ना. मी ते वर 1, 2, 3 आकडे टाकले आहेत, ते पेज नंबर आहेत तुम्हाला कळण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा आपण पोस्टिंग प्रॉब्लेममध्ये जाऊ. प्रॉब्लेम नंबर 4. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा एक मिनटं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, ते पोस्टिंग पहिल्यांदा लिहून ठेवू. म्हणजे आता फर्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल कुठं लिहिता, तो कॅपिटल लायबिलिटीला. मग मी इथं एल मीन्स लायबिलिटी लिहून ठेवतो. आता नीट बघा. आज कंबाईन ट्रायल बॅलन्स असल्यामुळं काय झालं आहे, परचेस अँड सेल्स दोन्ही वर्ड्स एकत्र आलेत. ॲक्च्युली परचेस हा शब्द वेगळा आहे आणि सेल्स हा शब्द वेगळा आहे. परचेस कुठं जातात, तो टी डीला. परचेस कुठं जातात, टी डीला, बरोबर आहे. अँड सेल्स कुठं जातात, तो टी सीला. मग दोन्ही एकत्र दिलं तर काय करू आपण, मांडताना वेगवेगळं आणू. त्यामुळे मी नीट बघा, परचेसेसच्या इथं टी डी लिहितो आहे आणि सेल्सच्या इथं मी टी सी लिहितो आहे. पहिल्यांदा आपण काय करू, पटापट नावं लिहून ठेवू, पोस्टिंग लिहून ठेवू, नंतर पोस्टिंग करू, ओके. डेटर्स अँड क्रेडिटर. डेटर्स कुठं, ॲसेटला, ॲसेट मीन्स ए. क्रेडिटर्स कुठं जातात, एल मीन्स लायबिलिटी. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल दोन्ही वर्ड्स एकत्र आलेत. त्यातला बिल्स रिसिवेबल हा शब्द ॲसेट्सला आहे आणि बिल्स पेएबल हा शब्द एल मीन्स लायबिलिटी, बरोबर. त्यानंतर कमिशन आपण नंतर बघू. का नंतर बघू ते मी सांगतो. कमिशन मी स्किप करतो आहे, नंतर बघू. ओपनिंग स्टॉक फिक्स आयटम आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला पहिलंच लिहितो आपण. त्यानंतर वेजेस कुठं, तिथंच म्हणजे टी डी, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट कुठे लिहितात, तो इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहितात, ए. पोस्टेज अँड टेलिग्रॅम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणजे पी डी. इन्शुरन्स कुठे लिहितात, इन्शुरन्स पण तिथंच लिहितात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पी डी. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी कुठे लिहितात, प्लांट अँड मशिनरी ए मीन्स ॲसेटला लिहितात. फर्निचर ॲसेट्सलाच लिहितात. कॅश इन हँड ॲसेटलाच लिहितात. कॅरेज लास्ट किंवा कालच मी एक्सप्लेन केलं, तर नुसतं कॅरेज आहे. नुसतं कॅरेज असेल तर त्याचा अर्थ कॅरेज इनवर्ड असतं आणि कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, टी डी, करेक्ट.
त्यानंतर बॅड डेप्स पी डी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर सॅलरीज पण तिथंच पी डी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि लास्ट आयटम प्रीपेड रेंट. हा शब्द नवीन असल्यामुळं मी स्किप करतो आहे, कारण इथं शक्यतो बाकीचं नाही, प्रीपेड रेंटमध्ये चुकू शकता. त्यामुळं मी प्रीपेड रेंट काय केलेलं आहे, स्किप केलेला आहे. बरोबर आहे. प्रीपेड रेंट आपण नंतर बघूयात. ओके. चला तर मग आपण काय करू, आता जे रफमध्ये तर ते लिहून ठेवलं ना, तर मग आपण पोस्टिंगला सुरुवात करू. एक पर्टिक्युलर आयटम आपण त्या ठिकाणी मांडून ठेवू. ओके. एक मिनटं. फर्स्ट आयटम काय हो, कॅपिटल आहे. बरोबर आहे. दिसते तुम्हाला कॅपिटलचे इथं मी लिहिलं आहे एल मीन्स काय, लॅबिलिटी. मग चला मग कॅपिटल आपण बॅलन्स शीट थर्ड पेज जे तुम्ही आखलेलं आहे ना, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वर हेडिंग टाकताल कॅपिटल अकाउंट लिहायचं, नुसतं कॅपिटल नका लिहू. ओके. आणि डॅश मारून पार्टनर्सची नावं लिहिणार. काय पार्टनर्सची नावं होती, अमित अँड सुमित. मग डॅश मारून मी लिहितो खाली अमित. आणि तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलेलं, पार्टनर्सची नावं बॅलन्स शीटला लिहिताना एकाखाली एक नाही, एक 2-3 लाईन, शक्यतो 3-4 लाईन सोडत जावा. मग मी 3-4 लाईन सोडून खाली सेकंड पार्टनरचं नाव लिहितो सुमित. ओके. काय होतं दोघांचं कॅपिटल काय होतं, 60,000 आणि 35,000. बरोबर. अमितचं 60,000 आणि सुमितचं किती होतं, 35,000. ठीक आहे. मग मी तिथं लिहितो अमितचं कॅपिटल 60,000 60,000 आणि सुमितचं कॅपिटल 35,000 35,000. ओके. काय केलं कळलं तुम्हाला, कॅपिटल आहे तसं तिथनं उतरून काढलं आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिलं. फक्त सगळ्यात महत्त्वाचं कॅपिटल कंपल्सरी इनरलाच लिहायचं, बाकीचे सगळे आउटरला, पण कॅपिटल मात्र इनरला लिहायचं. ओके. चला त्यानंतर पुढचा आयटम कॅपिटल नंतर नेक्स्ट काय होतं, परचेस अँड सेल्स. आता नीट लक्ष द्या, परचेस अँड सेल्स हे दोन्ही शब्द वेगळे, दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण आज काय झाले, कंबाईन ट्रायल बॅलन्स असल्यामुळं, ट्रायल बॅलन्सच कंबाईन आहे, एकत्र असल्यामुळं दोन्ही नावं पण एकत्र आलीत. मग त्यांनी जरी एकत्र दिलं असेल तरी आपण लिहिताना काय करायचं आहे, वेगवेगळं लिहायचं आहे. म्हणजे परचेस अँड सेल्स होतं ना, त्यामुळं आपण लिहिताना काय करू, ट्रेडिंगच्या डेबिटला एक जागा सोडू, कारण ट्रेडिंगच्या डेबिटला शक्यतो ओपनिंग स्टॉक लिहितात. त्यामुळे एक 2-3 लाईन सोडून मी 2 परचेसेस, आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. त्यांनी जरी एकत्र दिलं असेल, आपण लिहिताना वेगवेगळं लिहू ना. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस 2 परचेस आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. काय अमाऊंट होती, नीट बघा. आता तुम्ही म्हटलं सर अमाऊंट कसं, परचेसेस हा शब्द वेगळा आहे, किंवा जो वर्ड पहिला आला आहे त्याची अमाऊंट पहिली असते. म्हणजे परचेसेस अँड सेल्स आहे ना, मग पहिला शब्द परचेसेस आहे, म्हणजे पहिली अमाऊंट किती होती, 46,700. परचेसेस अमाऊंट टाकताल 46,700. ओके. आणि सेल्सची अमाऊंट, सेल्स हा शब्द दुसरा होता, मग दुसरी अमाऊंट शेजारी कोणाची होती, 85,000, ती असणार सेल्सची. बाय सेल्सची अमाऊंट टाकताल 85,000 85,000. ओके. थोडक्यात त्यांनी देताना जरी एकत्र दिलं परचेस अँड सेल्स, आपण काय केलं, मांडताना वेगवेगळं मांडायचे. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. ओके. त्यानंतर डेटर्स अँड क्रेडिटर्स. परत एकदा, डेटर्स अँड क्रेडिटर्स हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. डेटर्स ॲसेटला लिहितात आणि क्रेडिटर्स लॅबिलिटीला लिहितात. बरोबर आहे ना. मग तुम्ही पण लिहिताना तसंच लिहा. त्यांनी जरी एकत्र दिले तरी मांडताना आपण वेगवेगळं मांडू. ॲसेट साईडला लिहिणार आपण डेटर्स, आणि लॅबिलिटी साईडला आपण लिहिणार क्रेडिटर्स. त्यांनी जरी एकत्र दिले, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही मांडताना वेगवेगळं मांडा. जसं आहे तसं, डेटर्स वेगळे, क्रेडिटर्स वेगळे, डेटर्स ॲसेटला, क्रेडिटर्स लायबिलिटीला. अमाऊंट, आता अमाऊंट बघा, अमाऊंट कशी, मी तुम्हाला म्हणाला जो शब्द पहिला आले त्याची अमाऊंट पहिली. डेटर्स फर्स्ट आहे ना, मग डेटर्सची अमाऊंट 28,000 आणि क्रेडिटर्स सेकंड आहे, मग क्रेडिटर्सची अमाऊंट 25,000. ओके. अमाऊंट टाका, पहिलं डेटर्सची अमाऊंट टाकू 28,000 28,000. आणि त्यानंतर मग क्रेडिटर्सची अमाऊंट टाकू, क्रेडिटर्स 25,000 25,000. ओके.
डेटर्स क्रेडिटर्स 28,000 25,000. ओके. त्यानंतर परत एकदा अजून एक जोडी दिली, बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. आत्तासारखंच आहे. बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबल दोन्ही वर्ड्स वेगळे आहेत. बिल्स रिसिवेबल ॲसेटला लिहितात, बिल्स पेएबल लायबिलिटीला लिहितात. तुम्ही जरी एकत्र दिले, आम्ही मांडताना मात्र वेगवेगळं मांडणार. मग ठीक आहे, ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल आणि लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल. बरोबर. अमाऊंट बिल्स रिसिवेबल पहिला आहे, मग त्याची अमाऊंट पहिली 5,000. बिल्स पेएबल सेकंड आहे, त्याची अमाऊंट सेकंड 6,000. 5,000 6,000. बरोबर. मग अमाऊंट टाकताना बिल्स रिसिवेबल 5,000 5,000 आणि बिल्स पेएबलची अमाऊंट 6,000 5,000 6,000. बरोबर आहे. त्याच्या पुढे आता जरा लक्ष द्या. कमिशन मी स्किप केलं, तर कमिशन मी तुम्हाला म्हणून नंतर सांगतो. का नंतर सांगतो? कारण नुसतं कमिशन असेल तर कमिशन सर दोन अर्थ निघतील. कमिशन रिसिव्ड पण असेल, कमिशन पेड पण असेल. कमिशन हा कॉमन वर्ड आहे. कमिशन हा शब्द P&Lच्या डेबिटला पण येऊ शकतो आणि P&Lच्या क्रेडिटला पण येऊ शकतो. मग तुम्ही म्हणता सर आपण कसं डिसाईड करायचं? तर एक सोपी ॲड आहे. त्यांनी कशी अमाऊंट दिली बघा. त्यांनी जर डेबिटला अमाऊंट दिली असेल तर आपण P&Lच्या डेबिटला देणार. त्यांनी जर क्रेडिटला अमाऊंट दिली असती तर आपण P&Lच्या क्रेडिटला लिहिलं असतं. पण आत्ता बघा, त्यांनी दोन्ही अमाऊंट दिलेत, डेबिट पण दिले आणि क्रेडिट दोन्ही अमाऊंट दिले. म्हणजे ह्याचा अर्थ कमिशन हा शब्द आपण दोन्हीकडं लिहिणार. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सुद्धा लिहिणार टू कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला सुद्धा लिहिणार बाय कमिशन. अमाऊंट कशी टाकणार? नेहमीचा रूल. पहिली अमाऊंट डेबिटची 4,600, दुसरी अमाऊंट क्रेडिटची 1,800. 4,600 1,800. बरोबर. 4,600 1,800. थोडक्यात कमिशन नीट बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण लिहिले, क्रेडिटला पण लिहिले. दोन्हीकडं का लिहिलेत? कारण त्यांनी दोन्ही अमाऊंट दिलेत. जर त्यांनी एकच अमाऊंट दिली असती डेबिटला तर डेबिटची फर्स्ट अमाऊंट दिली असती तर मी डेबिटलाच लिहिलं असतं. जर त्यांनी शेजारची सेकंड अमाऊंट दिली असती तर मी फक्त क्रेडिटला लिहिलं असतं. पण त्यांनी दोन्ही अमाऊंट लिहिल्यात, त्यामुळं आपण दोन्हीकडं लिहिलं, डेबिटलासुद्धा आणि क्रेडिटलासुद्धा. ओके. त्यानंतर कमिशनपर्यंत आलो आपण. कमिशन नंतर सेकंड वर्ड दिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तुमचा नेहमीचा शब्द आहे, पाठ सगळ्यांचाच झाला असेल. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तुम्हाला दिसतं इथं मी 1-2 लाईन सोडल्या होत्या. का बरं? कारण ओपनिंग स्टॉक हे नाव शक्यतो पहिलंच टाकत जावं. त्यामुळे ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. किती अमाऊंट होती बाबा ओपनिंग स्टॉक? ओपनिंग स्टॉक 18,000 18,000. ठीक आहे. मग ओपनिंग स्टॉक 18,000. त्यानंतर नेक्स्ट ओपनिंग स्टॉक नंतर पुढचा शब्द कुठला होता? वेजेस. 9,900 9,900. कुठं लिहितात वेजेस? ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस. किती होती वेजेसची अमाऊंट? 9,900 9,900. ओके. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर वेजेस नंतर नेक्स्ट वर्ड कुठला आहे? इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट आहे? 13,500 13,500. इन्व्हेस्टमेंट कुठं लिहिता तो? ॲसेटला. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट होती त्याची? 13,500 13,500. ओके. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहिलं. त्यानंतर परत प्रॉब्लेममध्ये इन्व्हेस्टमेंट नंतर नेक्स्ट वर्ड कुठला आहे? पोस्टेज अँड टेलिग्रॅम. कुठं लिहितात? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती अमाऊंट आहे तिची? 3,600. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पोस्टेज अँड टेलिग्राम. किती अमाऊंट होती त्याची? 3,600 3,000.
3600 3600 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर पुढचा शब्द इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठं लिहिता तो PD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती अमाऊंट आहे त्याची 1200. या मग इकडं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स त्याची अमाऊंट टाकताल 1200 1200 झालं. नेक्स्ट वर्ड इन्शुरन्स नंतर काय पुढचा वर्ड प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठं ॲसेटला. किती अमाऊंट आहे त्याची 40700. थर्ड पेज बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी. किती अमाऊंट होती प्लांट अँड मशिनरी 40,700 40700. ओके. प्लांट अँड मशिनरी 40,700. त्यानंतर नेक्स्ट वर्ड प्लांट अँड मशिनरी झालं. त्याच्या पुढचा शब्द फर्निचर. फर्निचर कुठं लिहितात तो ॲसेटलाच लिहितात. किती अमाऊंट आहे त्याची 18,000 18,000. या ॲसेटला परत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर. किती अमाऊंट होती फर्निचर 18,000 18,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके. त्यानंतर फर्निचरनंतर पुढचा शब्द आलो फर्निचरपर्यंत. त्याच्या पुढचा शब्द कॅश इन हँड. कुठं लिहितात कॅश इन हँड ॲसेटला. किती अमाऊंट आहे त्याची 2,500 2,500. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड. ओके. त्याची अमाऊंट टाकताल 2,500 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड लिहिला. ओके. चला त्याच्या पुढचा शब्द कॅश इन हँड नंतर नेक्स्ट वर्ड दिला त्यांनी कॅरेज. आता कॅरेज मी मगाशीच एक्सप्लेन केलं. नुसतं कॅरेज आहे. नुसतं कॅरेजचा अर्थ कॅरेज इनवर्ड असतं. आणि कॅरेज इनवर्ड कुठं लिहितात ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरिएज. किती अमाऊंट होती हो त्याची 3,200 3200 3,200. ओके. त्यानंतर नेक्स्ट वर्ड कॅरेज नंतर पुढचा शब्द काय होता बॅड डेब्ट्स. बरोबर. बॅड डेब्ट्स दिसते तुम्हाला. बॅड डेब्ट्स कुठं लिहितात बॅड डेब्ट्स PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स. त्याची अमाऊंट टाकताल किती होती अमाऊंट बॅड डेब्ट्स 400 400. ओके. बॅड डेब्ट्स दिला आपण 400 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्या पुढे बॅड डेब्ट्स नंतर सेकंड लास्ट सॅलरीज पण तिथंच लिहितात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 10,500 लिहू. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. किती अमाऊंट आहे सॅलरीज 10,500 10,500 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अँड लास्ट सगळ्यात शेवटचा आयटम प्रीपेड रेंट. मी मुद्दाम हा प्रीपेड रेंट शेवटी घेतला होता ना. का शेवटी घेतला त्याच्या मागचं रिझन सांगतो. रेंट शब्द आला आहे. आता काय जण हां सर रेंट माहिती आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहून मोकळे पण होतील. पण नीट बघा नुसतं रेंट नाही प्रीपेड रेंट आहे. प्रीपेड रेंट प्रीपेडचा अर्थ काय पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे थोडक्यात बरोबर आहे ना आपलं इयर असतं 31 मार्चपर्यंत. पण तुमच्याकडं पैसा भरपूर आलता म्हणून तुम्ही काय केलं पुढच्या वर्षीचं रेंट किंवा 2-3 महिन्याचं रेंट पेड इन ॲडव्हान्समध्येच पेड करून टाकलं आहे. म्हणजे नीट बघा वर तुम्हाला दिसतंय इयर एंडिंगची डेट काय 31 मार्च 2009 31 मार्च 2009ला तुमचं इयर संपलं आहे. पण तुम्ही काय केलं आहे त्याच्या पुढचे म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्टपर्यंतचं रेंट तुम्ही आत्ताच पेड करून ठेवलं. मग जर मला सांगा असा जर पेड इन ॲडव्हान्स एखादा एक्सपेन्सेस जर पुढचा भविष्यातला एक्सपेन्सेस जर आत्ताच पेड करून ठेवला आहे तर ती काय झाली आपली ॲसेट झाली. मग थोडक्यात लक्ष द्या प्रीपेड शब्द जर दिसला कुठल्या कुणाचे पुढं प्रीपेड सॅलरी असून दे प्रीपेड रेंट असून दे तर प्रीपेड हा जर वर्ड दिसला तर ॲसेटला लिहायचं.
त्यामुळं प्रिपेड रेंट कन्फ्यूज झाले असतील. काय काय जण लिहितील बाबा रेंट शब्द दिसला, हा सर रेंट आहे म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नाही, प्रिपेड रेंट ॲसेट साईडला लिहिणार. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण लिहितोय प्रिपेड रेंट. किती अमाऊंट होती त्याची? 7,000, 7,000. कळलं नक्की? रेंटवरनं डोकं लावायचं नाही. प्रिपेड शब्द आला आहे, प्रिपेडचा अर्थ कळला. प्रिपेड म्हणजे काय हो? पेड इन ॲडव्हान्स. ओके. मग टोटल ट्रायल बॅलन्समध्ये नीट जर काउंट केलं तर कॅपिटल 1 2 3 4 5 6 7, त्यानंतर 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 पर्टिक्युलर आयटम्स. टोटल 20 नावं होती, ती आपण पोस्टिंग केलेली आहेत. तुम्हाला दिसतंय ट्रेडिंग अकाउंटला एक 4-5 नावं गेलेली आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक 5-6 नावं गेलेली आहेत, डेबिटला क्रेडिटला, आणि बॅलन्स शीटला एक जरा जास्त नावं गेली, 7-8 नावं बॅलन्स शीटला आहेत. ओके. मग थोडक्यात आज प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलं होतं? ट्रायल बॅलन्स दिला होता, पण ट्रायल बॅलन्स कंबाईन दिला होता. मग तो कंबाईन असेल तर थोडक्यात कंबाईन ट्रायल बॅलन्स असल्यामुळं काय झालं, आज भरपूर ठिकाणी जोड्या आल्या. जोड्या म्हणजे पेअर्स आल्या. परचेस अँड सेल्स वेगवेगळे शब्द आहेत, पण देताना त्यांनी एकत्र दिले. त्यांनी एकत्र द्यायले तरी आपण मांडताना वेगवेगळे मांडायचे. डेटर्स अँड क्रेडिटर्स दोन्ही ऑपोजिट वर्ड्स आहेत, पण एकत्र दिले. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल दोन्ही ऑपोजिट वर्ड्स आहेत. कळलं नक्की? तर आज थोडासा प्रॉब्लेम डिफरंट असल्यामुळं मी सॉल्व करून दाखवला आहे. तुम्ही प्रॉब्लेम पण हे पेज प्रॉब्लेम नंबर 4 तुम्ही प्रॉब्लेम पण लिहून घ्या, आणि लिहून झाल्यानंतर जसा मी सॉल्व केला आहे, जसं मी आखले ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि त्यानंतर बॅलन्स शीट, जसं मी आखले त्यासारखं आखून तुम्ही माझ्यासारखं पोस्टिंग मांडून ठेवा. ओके. आज तुमच्यासाठी एवढाच होमवर्क म्हणला तरी चालेल. ठीक आहे. बाय.